अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मानव विकासच्या बसवरील ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ. सेनगाव तालुक्यातील कोळसा, सेनगाव, सापरगाव, सुकळी, दाताळा बुद्रुक, दाताळा खुर्द, मटकळी, सेनगाव मार्गावर धावणाऱ्या मानव विकास बसच्या वरील ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं आढळून आलं. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळलेली आहे. विद्यार्थिनींच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी तात्काळ गाडी थांबवायला लावली. तसेच दाताळा बुद्रुक येथील नागरिकांनी देखील मानव विकासाची बस अडवून चालकाला जाब विचारला आणि यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ड्रायव्हरची तपासणी केली असता यामध्ये तो दारू प्यायल्याचे आढळून आलं आणि त्यामुळे तात्काळ या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातून करण्यात आली. आज सायंकाळच्या सुमारास विद्यार्थिनींना घेऊन ही बस दाताळामार्गे वटकळीच्या दिशेनं जात असताना दाताळा परिसरात ही बस गावकऱ्यांनी अडवली आणि यावेळी मोठा जमाव निर्माण झाला. त्यानंतर दुसरा ड्रायव्हर बोलावून ही गाडी हिंगोली आगारात नेण्यात आली. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. दाताडा बुद्रुक येथील ग्रामस्थ बोलतो. हे जे आज एस टीचे जे महामंडळ गाडीवर जे ढरावर आले, ते ढरावर पूर्णच्या नशा, अशी फुल नशा करून आलेले. ते गाडी पण चालवता येईना. दोनदा गाडी पलटी व्हायच्या शक्यतेत होती. तिथं सुकळीच्या माणसानं गाडीतून लेकरं उतरून दिले. गाडी मागा आणली, त्यानं गाडी तिथून वापस काढून दिली ती सुकळीच्या माणसाने. त्याच्या बाद पण तो गाडी घेऊन इतर लोक आलेला आहे, पण त्याला गाडी अक्षरशः चालवता येत नाही, एवढा दारू पिलेला आहे. आणि या लेकराची जर काही हानी झाली, अशा डरावर तुम्ही महामंडळाच्या कर्मचारी पाठवायले, असे पूर्ण नशात असलेले. जर काही लेकराचं जर कमी जास्त झालं लेकरायचं, तर याची भरणार कोण? आणि दुसरं म्हणजे जर गाडी यायची एक अशी आठ आहे की आम्ही गाडी पाठवणार नाही. जर तुम्ही असं जर हे केलं तर असं आम्ही अडवलेली सगळ्या शेतकऱ्याने या गावातल्या माणसाने अडवलेली दोन गावच्या. जर असं जर गाडीचं जर काही जर झालं, गाडी जर आली नाही तर लेकर शाळेत कुठं पाठवायची हे शासनानं सांगा. एकूण विद्यार्थी आमच्या गावातून 70 ते 75 विद्यार्थी म्हणजे परिसरातले 70 ते 75 विद्यार्थी. दाताडा, 2 दाताडे, सुकळी, सापडगाव, कमी 100-150 लेकर असतील. आणि गाडी कुठून कुठे जात होती? ही गाडी आता शेनगाव, कोळसा, दाताडा, शेनगाव. आज या कमीत कमी 50 मुली या एसटी मध्ये जाण्याने करतात. ह्या जर काही कमी जास्त यांच्या जीवाला जर झालं तर याचा जबाबदार कोण? तर एस टी महामंडळाच्या मी डेपो मॅनेजरला विनंती करतो की असे चालक या एस टी महामंडळावर पाठवू नये. आणि दुसरी गोष्ट, याच्यावर कठोर कारवाई म्हणजे सस्पेंड झाले पाहिजे, निलंबित झाले पाहिजेत. आणि चांगले चालक या ठिकाणी एस टी महामंडळामध्ये या मानव विकासच्या बसमध्ये पाठवा, ही डेपो चालक मॅनेजरला मी विनंती करतो.